मित्रांनो, बांधकामावर नोंदणी करत असताना तुमचा अर्ज वारंवार रिजेक्ट होते का? किंवा 90 दिवसाचं प्रमाणपत्र चुकीचं भरलं आहे किंवा त्यामध्ये त्रुटी आहेत असं कारण सांगून तुमचा अर्ज नामंजूर होत आहे का? तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 90 दिवसाचे प्रमाणपत्र कसं भरायचं, हे प्रमाणपत्र कोणाकडून घ्यायचं, त्यामध्ये काय माहिती लिहायची आणि कुठे सही घ्यायची, हे सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, बांधकामावर योजना, स्कॉलरशिप योजना, सेफ्टी किट, भांडी किट योजना यासारख्या योजनेचा अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी आपण 90 दिवसाचे प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय हे पाहूयात. मित्रांनो, बांधकाम कामावर म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्ही मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकामावर म्हणून काम केलं आहे हे दाखवण्यासाठी जे कागदपत्र लागते त्यालाच 90 दिवसाचे प्रमाणपत्र म्हणतात. हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे, कारण या प्रमाणपत्राच्या आधारे तुमची नोंदणी मंजूर किंवा नामंजूर होणार हे ठरवले जाते. तर आता हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र कोणाकडून घ्यायचं? हे प्रमाणपत्र तुम्ही खालीलपैकी कोणाकडून घेऊ शकता? एक म्हणजे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर, दुसरा ग्रामसेवक, तिसरं नगरपालिका, चौथं महानगरपालिका नगर परिषद अधिकारी यांच्याकडून घेऊ शकता. यावेळेमध्ये आपण ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका यांच्या मार्फत बांधकामावरच दिले जाणारे 90 दिवसाचे प्रमाणपत्र कसे भरायचे हे पाहणार आहोत, जेणेकरून आपला अर्ज नामंजूर होणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र. या प्रमाणपत्रामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जावक क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर त्याच्या बाजूला जावक दिनांक टाकायचा आहे, त्यानंतर त्याच्या खाली पासपोर्ट साईज बांधकामावरचा फोटो टाकायचा आहे आणि त्या फोटोवरती ज्या अधिकाऱ्याकडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेणार आहे त्या अधिकाऱ्याचा शिक्का आणि सही घ्यायचा आहे. त्यानंतर खाली ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली ज्या अधिकाऱ्याकडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेता त्या अधिकाऱ्याचे नाव टाकायचं आहे, त्यानंतर त्या अधिकाऱ्याचे पद टाकायचं आहे, त्यानंतर तालुका, त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी खाली बांधकामावरचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, त्यानंतर बांधकामावरचा पत्ता, त्याचं वय, त्याचं वर्ष टाकायचं आहे, त्यानंतर त्याच्या खाली गावाचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तालुका, त्यानंतर जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर त्याच्या खाली पिनकोड टाकायचा आहे. आता यानंतर त्याच्या बाजूला संपर्क क्रमांक, या ठिकाणी बांधकाम कामगाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल नंबर टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी किंवा नूतनीकरण करत असताना या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली कामाचे स्वरूप, या ठिकाणी बांधकाम कामगार कोणत्या प्रकारचे काम करतो ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, जसे की सुतार, प्लंबर, गवंडी, इलेक्ट्रिशियन, जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्याचे गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड ही सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर नमूद बांधकामाची नियुक्ती दिनांक, म्हणजे तुम्ही ज्या दिवशी कामाला सुरुवात केली ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली दिवसाची वेतन, तुम्हाला दिवसाला वेतन किती मिळतं ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला मागील वर्षात बांधकामावर 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा तपशील हा एक टेबल दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे, कोणतीही चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही. तर या ठिकाणी तुम्हाला 4 रकाने मिळतात, म्हणजेच तुम्ही 4 वेगवेगळ्या ठेकेदाराकडे किंवा मालकाकडे काम केले असेल तर त्या 4 लोकांची तुम्ही या ठिकाणी नाव लिहू शकता, किंवा एकाच ठेकेदाराकडे काम केलं असेल तर त्या एका व्यक्तीचे नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर वरती सर्वात पहिल्यांदा नियोक्त्याचे, ठेकेदाराचे, विकासाचे, मालकाचे नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली ठेकेदाराचा, विकासाचा, मालकाचा पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली मोबाईल नंबर, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली कामाचा कालावधी, तुम्ही कामाला ज्या तारखेपासून सुरू करता ती तारीख टाकायची आहे. त्यानंतर तारखेपर्यंत या ठिकाणी जेव्हा तुम्ही काम पूर्ण केले तो तारीख टाकायचा आहे. नंतर त्याच्या खाली नियोक्त्याच्या, ठेकेदाराच्या, विकासाच्या, मालकाची सही. आता तुम्ही ज्या ठेकेदाराकडून, मालकाकडून घेता त्या मालकाची सही तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात खाली प्राधिकृत अधिकाऱ्याची सही व शिक्का, या ठिकाणी तुम्ही ज्या कोणत्या अधिकाऱ्याकडून हे प्रमाणपत्र घेताय त्यांची सही आणि शिक्का या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने बांधकाम कामावरच्या नोंदणीसाठी किंवा नूतनीकरणासाठी लागणारे हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र व्यवस्थित आणि अचूक भरून तुमचा अर्ज नामंजूर होण्यापासून वाचू शकता. मित्रांनो, हा अर्ज तुम्हाला जर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड हा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी 90 दिवसाचे प्रमाणपत्र हा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून हा 90 दिवसाचं प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 90 दिवसाच्या प्रमाणपत्रासंदर्भात तुमच्या काही जर शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.